तुला शिकवीन चांगला धडा. 3 ऑक्टोबर भागामध्ये अक्षरा आरशामध्ये बघत असते. अधिपती मागून येतो आणि तिच्याकडे बघत असतो. अक्षरा म्हणते, काय बघताय? तो ताऊ, तुमच्याकडे कुठं बघतोय? आम्ही जी साडी दिली ना तिच्याकडे बघतोय. वा वा वा, सांताक्लॉजने दिलेली साडी काय झकास दिसते. रंग तर अगदी असला खुलून दिसतोय ना. पण एकाच गोष्टीची कमी हो. तो पुढे हात करतो. तुम्ही त्याओ चाफा आता माळा एवढा आणलाय तर. तो तिच्या केसात माळून म्हणतो, आता या चाफ्याचा सुगंध अख्ख्या घरभर दरवळू दे. अक्षरामध्ये एवढी तयारी तुम्ही कधीपासून सुरू केली हो? साड्या, गजरा, चाफ्याचं फूल. तो तुम्ही त्या देवीसाठी करायल्या, आम्ही आमच्या देवीसाठी करायलो. ती लाजत म्हणते, काय अधिपती आता जायला लागते. तो हातोडून म्हणतो, अहो ह्या पहिले मी तुम्हाला 10 वेळेस सांगितलं, आता पण 10 वेळेस सांगतो. आमच्या मनाच्या गाभाऱ्यात 3 देवी आहेत. एक आमच्या आईसाहेब, दुसरी अंबाबाई, तिसऱ्या तुम्ही. आता आमच्या आईसाहेब इथे नाही आहेत आणि अंबाबाईसाठी तुम्ही करायल्या. मग तुमच्यासाठी आम्ही करणारच ना, म्हणून तर गजरा आणि फुलं आणलीत. तो तिच्याकडे बघत असतो आणि म्हणतो, नको नको नको, माझीच नजर नको लागायला. तिला अजून म्हणते, काय अधिपती? तो नाही नाही, ते नजर लागू नये म्हणून काजळाचा टिक्का लावतात ना, कुठेही काजळ, तुम्ही त्यावर राहू द्या. तो थांबा थांबा, हलू नका. ती काय झालं? तो तिच्या डोळ्यातला काजळ बघत म्हणतो, अहो इथंच काजळाची डब्बी. तो तिला काजळाचा टिक्का लावतो आणि म्हणतो, कोणाची नजर नको लागायला. आणि म्हणतो, थांबा थांबा, येणार येणार. चंद्र पण लाजला तुमच्या रूपाच्या चांदण्याने. दृष्ट नको लागायला तीट लावतो काजळाने. अक्षरा खळखळून हसत म्हणते, पुरे पुरे, बाद झाली तुमची कविता. तो असून म्हणतो, कविता पण जमली. आता ही देवीची आराधना झाली, त्या देवीची पण पूजा करूया. अक्षरात जायला लागते, तिचा पाय अडकतो. आता अधिपती तिला पटकन सावरतो. चंची दुर्गीला म्हणते, झालं, तुझा वस्तू चोरायचा प्लॅन फुसका निघालाय. एवढं रात्रभर जागून केलं, पण त्याचा काय उपयोग? समधी जण खुश आहे, काही फरक पडलेला नाही आहे. दुर्गी म्हणते, असू दे की, आता नाही फरक पडला, पण मी पण हार मानणाऱ्यातली नाही आहे. ले आनंदाने उड्या मारतात ना, त्या आनंदावर विरजन कसं घालायचं ह्या दुर्गेश्वरीला चांगलंच माहिती आहे. चंची म्हणते, वाट कसली बघते, विरजन लागायची, कर की काहीतरी. दुर्गी म्हणते, थांब की, आत्तापर्यंत आपल्याला अपयश काय आलं माहिती आहे का? आपण योग्य वेळेला योग्य गोष्ट केलीच नाही. आता बघ, योग्य वेळेला मी योग्य गोष्ट करणार. हिरा पळत येतील म्हणते, आई पूजा झाली तुझी? सॉरी सॉरी, मला उशीर झाला. हे घे फुलं घे. विद्या म्हणते, अगं आलीस का तू? छे बाई, माझ्या म्हातारीची कामं काही लवकर होत नाही. हिरा म्हणते, आई तू काय म्हातारी वगैरे झालेली नाही. विद्या बरंच बोलू म्हणते, अगं आता नातवंडाची तोंड बघितली ना तर आम्ही वर जायला मोकळे. हिरा म्हणते, आई तू नातवंडांची तोंड बघून वर जाणार असशील ना तर तुला त्यांची तोंड कधीच बघायला मिळणार नाही. विद्या म्हणते, वात्रट कुठली, असं काय बोलतेस ग? ती बोलते, आई तू पण काय बोलते सणावाराची देवापुढे? विद्या म्हणते, हिरा मी काय म्हणते, मी तुझ्या आणि अक्षराच्या सासू सासऱ्यांना जेवायला बोलवेल म्हणते. हिरा म्हणते, आई माझे सासू सासरे नक्की येतील, पण ताईचं काय, ते श्रीमंत लोक बाई, त्यांना वेळ असेल का? ती बोलते, हिरा काही पण बोलू नको, ते खूप चांगले लोक आहेत. अधिपती म्हणतो, अहो सावकाश की, एवढी काय घाई आहे? ती म्हणते, अहो घटस्थापनेची घाई आहे, आणि तसं पण मी पडले तर तुम्ही आहे की सावरायला. तर ते आहे म्हणा, आपली 7 जन्माची कमिटीच आहे तशी. अक्षरा म्हणते, कमेंटमेंट. तर राहू द्या हो, आमची कमिटीच, आपल्या 2 सदस्यांची. अक्षरा म्हणते, खालची कमिटी आपली वाट बघत असेल. तो थांबा हो, लय बरं वाटतं, आपण लय दिवसांनी असं मोकळं बोललो. आता मागच्या नवरात्रीला अक्षराचे काय हाल झाले तो सांगत असतो आणि म्हणतो, त्यावेळेस तुम्ही आमच्याशी नीट बोलतही नव्हता. आता अक्षराला सगळं आठवतं आणि ती म्हणते, अधिपती सॉरी, आता माझंच तुमच्याकडे दुर्लक्ष होतंय. तो ताऊ सॉरी काय म्हणताय? ती म्हणणार 100 वेळा म्हणणार. तो मग मी 200 वेळा. ती मग मी 300 वेळा. आता बोलता बोलता सॉरी कोटीपर्यंत पोहोचते. शेवटी अधिपती हात जोडून म्हणतो, अहो तुम्ही जिंकलात, आम्ही हरलो. चारू म्हणते, शांता सगळी तयारी झाली, ते धान्य आणि माती घे. शांता सगळीकडे शोधते पण कुठेही सापडत नाही. चारू म्हणते, अगं अशी कशी सापडत नाही, इथेच ठेवली होती. तेवढे त्यात जीवन म्हणते, काय झालं? आता चारू सांगते. आजी म्हणते, अगं बया आता काय करायचं? तेवढ्यात अधिपती येतो.
आणि म्हणतो आज्जे काय झालं. आजी म्हणते अरे माती धान्य पानं कुठंच दिसत नाहीये. चारुहास म्हणतो तुम्ही आणली होती ना. चारू म्हणते अहो मी आणि अक्षराने सगळी तयारी व्यवस्थित केली होती आणि सगळं इथे तर ठेवलं होतं. तेवढ्यात दुर्गी येते आणि माझ्या बघत असते. आजी म्हणते आता काय करायचं. दुर्गी म्हणते आत्ते मी सांगत होते ना ताई घरात नको काही बी करू नका, पण तुम्ही ऐकलंच नाही. झालं ना अपशकून. अगं हे हरवणं चांगलं लक्षण नाही. अधिपती म्हणतो एवढं काही नाही झालं, चला इथंच कुठंतरी असेल शोधूया. आजी म्हणते दुर्गे तू पण शोधू लाग. आता सगळे शोधत असतात पण धान्य माती आणि पानं काय सापडत नाही. आजी म्हणते आता कशी करायची घटस्थापना. दुर्गी म्हणते करायचीच नाही, अजून पण सावध व्हा. अधिपती म्हणतो मी जातो आणि सगळं घेऊन येतो. तेवढ्यात अक्षरा म्हणते अधिपती कुठेही जायची गरज नाही, मी आणतानी सगळं 2-2 आणलं होतं. चारू म्हणते वा अक्षरा खरी ह्या घरची सून शोभते. आजी म्हणते तू ठेवलं होतं वय. अक्षरा म्हणते हो थांबा मी लगेच घेऊन येते. तेवढ्यात गुरुजी येतात आणि पूजा मांडत असतात. अक्षरा येते आणि सगळं सामान देते. दुर्गीला खूप राग येतो. ती म्हणते काय ग 2-2 आणायची काय गरज होती. आता मात्र चारू आणि अधिपती तिच्याकडे संशयाने बघतात. आजी म्हणते दुर्गे काय बोलतेस. अगं तिनं आणलं नसतं तर सगळं थांबलं असतं. गुरुजी म्हणतात पूजेला कोण बसणार. आता अक्षरा आणि अधिपती बसतो पण दुर्गीचा मात्र जळफाट होत असतो. आता पूजा होते. दुर्गी आणि चेंची बाजूला जातात आणि चेंची मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते मम्मी परत एकदा थोबाडावर पडली. काय उपयोग झाला ग. रात्रभर जागली, ती माती धान्य आणि पानं चोरले. तुला माहिती आहे ना तुला काय बी जमत नाही तरी बी करते. दुर्गी म्हणते चेंचे माझं डोकं उठू नकोसा. पण चेंची मात्र दुर्गीला खूप काही चिडवत असते. दुर्गी म्हणते मी अशी हार नाही मानणार. बघ आता मी काय करते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.